जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेवर अभिनव ऑक्सिजन मोर्चा काढण्यात आला. गणेशवाडी ते ठामपा मुख्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात कार्यकर्त्यांनी झाडे आणि ऑक्सिजन सिलेंडर हातात घेऊन वृक्षतोडी विरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत. मोर्चा दरम्यान टीएमसीचे टीएमसी असं नामकरण दर्शवणारे फलक, पर्यावरण संरक्षणाचे संदेश आणि यमराजाच्या वेशातील कार्यकर्त्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. शहरातील वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी विविध घोषणा दिल्यात. यावेळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी नवीन झाडे लावण्यापेक्षा आधी अस्तित्वातील झाडे वाचवण्याची गरज आहे. ठाणेकरांनी वेळेत जागे झाले नाही तर भविष्यात आपल्या मुलाबाळांना श्वास घेणंही कठीण होईल असा इशारा दिलाय. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी गेल्या काही महिन्यात ठाण्यात सुमारे 10,000 झाडांची अधिकृत व बेकायदा कत्तल झाल्याचा दावा केला. मेट्रो, उड्डाणपूल, रस्ते व पुनर्विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने हवेची गुणवत्ता खालावते. यावेळी पालिका प्रशासनाला प्रतिकात्मक स्वरूपात ऑक्सिजन सिलेंडर आणि झाडे भेट देण्यात आली आहेत. आज मुद्दामून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन आज ही रॅली काढलेली आहे. आज पर्यावरण दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक वेगळीच अशी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर. आज गेल्या जर तुम्ही 3 महिन्यात बघितलं तर सुरुवात झाली मेंटल हॉस्पिटलला 1200 झाडं कापली गेली आणि परवानगी शिवाय ती झाडं कापली गेली. त्यात काही हेरिटेज झाडं होती, काही 100 वर्षाची झाडं होती. त्याच्यानंतर उन्नत रस्ता आला साकेत ते आनंदनगर, त्याच्यात 1800 झाडं तोडण्याची परवानगी या टीएमसीने दिली. त्याच्यानंतर आता इंटरनल रिंग रेल्वे आला, त्यात 3200 झाडं तोडायची परवानगी दिली. आता आपण ठाण्यामध्ये हरित ठाणं, झाडांचं ठाणं असं समजत होतो, पण मॉडेला तुटली, तिकडे झाडं तोडण्यात आली. अदानी एसीसी सिमेंट घेतलं, तिकडे झाडं तोडण्यात आली. ग्लॅक्सोमध्ये ओबरॉय आलं, हजारो झाडं तुटली. रेमंड दिवसा ढवळ्या 100 झाडं तोडते. याच्यानी फरक काय पडलाय की गेल्या 2 महिन्यात AQI इंडेक्स 18 दिवस या ठाणे शहरात 200 पेक्षा वरती होतं. म्हणजे कालांतराने ठाण्याचं दिल्ली होतंय की काय असा झालेलं आहे. दिल्ली अशा प्रकारचं वातावरण या ठाण्यात आहे. 37-38 डिग्री क्लायमेट झालेलं आहे आणि हे कशामुळे झालंय तर या बिनडोक टीएमसीच्या अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे, जे दिवसा ढवळ्या परवानगी देत आहेत झाडं कापायला, किंबहुना स्वतः झाडं कापतायत. त्याचा निषेध करायला, त्यांना आठवण करायला की आज ऑक्सिजन कुठेतरी कमी होतं या शहरात, म्हणून त्यांना आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर भेट द्यायला या ठिकाणी आलो. साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 500 झाडे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये राबवावी. जी आहेत ती तर वाचवा, लावतील लांब राहिलं. अहो, या देशाचा सत्यानाश करतायत. अंदमान निकोबारमध्ये झाडं कापतायत. अंदमान निकोबारमध्ये ताडोबाचं अभयारण्य आहे, त्या अभयारण्यातल्या कित्येक झाडं कापण्यात आली आहेत. इथल्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योग देण्यासाठी म्हणून लॉयड्स असतील, हे असतील, ते असतील, हजारो एकर जमीन दिली आणि सगळी झाडं उडवतात. 194 एकर फॉरेस्ट हे 194 एकर फॉरेस्ट त्याचा TDR दिला. अहो, जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेने द्यायची का, घ्यायची कशाला ताब्यात आणि द्यायची कशाला ताब्यात? जी जमीन तुमच्या ताब्यातच नाही, जी वन खात्याच्या ताब्यात आहे, तुम्ही कशाला मध्ये पडताय? सगळ्या भ्रष्टाचाराने बजबजपुरी झालेली आहे आणि मी ठाणेकरांना आव्हान करतो, वेळेत जागे व्हा, नाही तर तुमच्या मुलाबाळांना श्वास देखील घेता येणार नाही. हाय खुशी. हाय निकिता. तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूं। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स, और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान।
हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो एट अभिनव इंस्टीट्यूट।